तर नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो कशा आहात? तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत सोयाबीन कापूस अनुदानाची तारीख ठरली. या दिवशी खात्यात 10,000 जमा. सोयाबीन कॉटन सबसिडी. तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो, आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन या तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. चला मित्रांनो बघूया. महाराष्ट्र राज्य सरकारने अलीकडेच सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अनुदान योजना जाहीर केली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 5,000 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी ही योजना मोठी मदत ठरणार आहे. या लेखात आपण या योजनेची सविस्तर माहिती, तिचे महत्त्व, अंमलबजावणीतील आव्हाने आणि संभाव्य परिणामाबद्दल जाणून घेऊया. योजनेचे उद्दिष्ट आणि महत्त्व. महाराष्ट्रातील शेतकरी अनेक आव्हानांना सामोरे जात आहेत. हवामानातील बदल, वाढलेले उत्पादक खर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी ही अनुदान योजना सुरू केली आहे. सोयाबीन आणि कापूस ही महाराष्ट्रातील प्रमुख पिके आहेत. या योजनेतून या दोन्ही पिकांच्या उत्पादनावर होणाऱ्या खर्चाचा काही अंश भरून काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. अनुदानाची रक्कम आणि लाभार्थी. या योजनेअंतर्गत प्रति हेक्टर 5,000 रुपये अनुदान दिले जाणार आहे. सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी या योजनेचे प्रमुख लाभार्थी असतील. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील शेतकरी या योजनेच्या कक्षेत येतील. ही रक्कम शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादन खर्चाचा काही भाग भरून काढण्यासाठी मदत करेल. अनुदान योजनेची अर्ज प्रक्रिया. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना काही विशिष्ट कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. सुरुवातीला 10,000 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर संमतीपत्र सादर करणे बंधनकारक होते, मात्र यामुळे आलेल्या तक्रारी लक्षात घेऊन सरकारने या प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल केला आहे. सुधारित अर्ज प्रक्रिया. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी आणि प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी सरकारने अर्ज प्रक्रियेत काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. आता शेतकऱ्यांना फक्त 10 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर संमतीपत्र सादर करण्यात येईल. ही प्रक्रिया अधिक सोपी आणि आर्थिकदृष्ट्या परवडणारी करण्यात आली आहे. संमतीपत्र आता सध्या कागदावर प्रिंट करून त्यावर 10 रुपयांचा स्टॅम्प लावून सादर करण्यात येणार आहे. सेतू सुविधा केंद्रातून प्रक्रिया सुलभ. शेतकऱ्यांनी या संमतीपत्राला सेतू सुविधा केंद्रातून अटेस्ट करून कृषी विभागाकडे जमा करणे आवश्यक आहे. यामुळे शेतकऱ्यांना नोटरीसाठी वेळ आणि पैसा खर्च करावा लागणार नाही. ही सुधारित प्रक्रिया शेतकऱ्यांसाठी अधिक सुलभ ठरली आहे. 10 रुपयांच्या स्टॅम्प पेपरची आवश्यकता काढून टाकल्यामुळे शेतकऱ्यांना पैसे आणि वेळेची बचत होईल. अनुदानाचा लाभ मिळवण्यासाठी कागदपत्रांची सादरीकरण प्रक्रिया अधिक सोपी करण्यात आली आहे. आर्थिक मदत आणि त्याचा परिणाम. प्रति हेक्टर 5,000 रुपये अनुदान शेतकऱ्यांना आर्थिक मदत करेल. हे अनुदान त्यांच्या उत्पादन खर्चाचा काही भाग भरून करण्यासाठी उपयुक्त ठरेल. या योजनेचा लाभ राज्यातील मोठ्या प्रमाणात सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना होईल. या आर्थिक मदतीमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या दैनंदिन खर्चासाठी थोडा दिलासा मिळेल आणि पुढील हंगामासाठी तयारी करण्यास मदत होईल. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो, आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा. तर मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.